परमेश्वराचं, त्या परमेश्वर अवताराचं वागणं इतकं सामान्य असतं की अरे हे परमेश्वर परिस्थितीमुळे, त्या राजाचा राज्य मरण पावल्यामुळे, प्राप्त झालेल्या परिस्थितीमुळे दैववश हवं तर असं म्हणू शकतो, प्रधान हा राजा झालेला आहे आणि त्या राजाचा एकुलता राजकुमार हरिपालदेव तारुण्यात आलेला आहे. बलदंड आहे, फक्त बलदंड नसून तो सुंदर आहे. इतका सुंदर आहे की चांपे गौर दिसायलाय, चांपे गौर आहे, तेजायमान आहे आणि तारुण्यात कसरतीचं अंग आहे. सौंदर्याचं वर्णन माझ्या देवाच्या मूर्ती ज्ञानात खूप छान आलेलं आहे. श्री हरिपाळ देव तारुण्यात आलेला आहे, योग्य वेळेला योग्य टायमिंगला लग्न झालेलं आहे, सुस्वरूप सदलक्षणी चांगली पत्नी मिळालेली आहे, तिचं नाव कमलाईचं आहे. ती सुद्धा दिसायला सुंदर आहे. जसं असं म्हणतात ना, देवाने बनवलेला जोडा तसा तो जोडा होता, कुणाची नजर लागावी असा जोडा. हरिपाळा देवा इतका सुंदर या कलियुगामध्ये दुसरं कोणीच नाहीये, इतकी सुंदरता आहे त्याच्याकडे. काय अपवादात्मक लोकच इतके सुंदर होते कलियुगामध्ये आतापर्यंत, त्या क्षणापर्यंत इतके सुंदर आहेत. कुणाचीही नजर सहज लागावी, सुखी संसाराला, त्या सुखी असणाऱ्या दाम्पत्याला कुणाचीही नजर लागावी आणि त्या हरिपाळ देवाचं सुंदर स्वरूप बघून कुणालाही हेवा वाटावा असं त्यांचं रूप होतं. आपल्या मालनी मातेला म्हणजे हरिपाळ देवाच्या आईला खूप कौतुक होतं. मुलाबद्दल कौतुक असून दे सुद्धा खूप जपत असत, कारण की त्या राजाचा राजपुत्रच नाही तर त्या परिसरामध्ये, त्या भागामध्ये इतका सुंदर कोणीच नाही. बऱ्याच वेळा त्या माता मालिनीच्या मनात यायचं, माझा मुलगा इतकं सुंदर आहे, कुणाची नजर लागावी इतकं सुंदर आहे, पण दैवाची नजर लागू नये, दैवाची नजर कधीही लागू नाही असं तिला नेहमी सतत वाटत राहायचं. हरिपाळ देव फक्त सुंदर नव्हता, पराक्रमी तितकाच होता. त्यावेळेला महाराष्ट्रावरती सिंगनदेव नावाच्या राजाचं राज्य होतं आणि त्या राजाचा प्रधान खोलेश्वर यानं अचानक जेव्हा गुजरातवरती आक्रमण केलं, या अगोदरही अनेक युद्ध झाली होती, पण जेव्हा ऐन तारुण्यामध्ये हरिपाळ देवाच्या जेव्हा युद्ध करण्याचा प्रसंग आला तर तो फक्त दिसायला सुंदर होता असा नाही, तर पराक्रमी होता, नेभळट नव्हता, पराक्रमी होता. एका गावात दोन तुकडे. आणि जेव्हा त्या खोलेश्वराने गुजरातवरती आक्रमण केलं तर या सर्व गुर्जर सैन्यासह हरिपाळ देवाने त्या कसलेल्या मुरब्बी असलेल्या खोलेश्वराचा पराभव इतका केला की यादवांचं सैन्य, गुर्जरांच्या सैन्याने म्हणजे हरिपाळ देवाच्या सैन्याने यादवांचं सैन्य पराभूत करत 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 हाकलत पळवत पार त्यावेळेची राजधानी होती देवगिरी, त्या देवगिरीच्या जवळ असणाऱ्या वेरूळपर्यंत पळवून आणलं होतं. खरं तर आक्रमण केलं सिंगनदेवाच्या प्रधानाने आणि त्याला हरवायचं होतं आणि त्याला विशाल देवाला आपल्या मांडलिक करायचं होतं, तह करून सोडून द्यायचं होतं. पण उलटच झालं, इतकं पराभूत करण्यात आलं की त्याला पार राजधानीजवळ पिटाळून लावलं त्या खोलेश्वराला, त्याच्या सैन्याला. आणि वेरूळपर्यंत आपल्या सैन्याशी, तरण्या बांड सैन्यासह, युद्धकुशल असलेल्या सैन्यासह हरिपाळ देव वेरूळपर्यंत आले आणि शेवटी उलटच झालं. तह यादवांना हरिपाळ देवाशी करावा. उन्मादी होण्यापासून, त्याचा उन्माद आवरण्याला कोणीही समर्थ नसतं. त्याला अत्याचारी होण्यापासून कोणालाही रोखणं अवघड जात असतं. हरिपाल देवाच्या अंगामध्ये असा कसलाच माज नव्हता, उन्माद नव्हता, गर्व नव्हता, स्वभाव ताट नव्हता, मृदू स्वभाव होता, प्रेमळ स्वभाव होता. सगळ्यांशी, सेवकांशी सुद्धा प्रेमाने वागत असत. एका युद्धामध्ये हरिपाल देवांना, अशाच एका युद्धामध्ये डाव्या भवईला कांदी म्हणजे
व्रण होता. चाफ्याचं पण पांढरं फडक असतं, नाही पिवळे आहे. पण पिवळे म्हणजे एक काय हळदीसारखे आहे का? एखाद्या मनुष्याला कावीळ झाली तर तो पिवळा पडतो, तशी आहे का? नाही, लालसर आहेत, आरक्त आहेत. बघावंसं वाटतं ग सौंदर्य, असे ते हरिपाल देव आहे. आणि तारुण्य आहे, 24-25 प्राप्त झालेली आहे, अंगात धग आहे, सर्वांवरती ऐश्वर्य आहे. आणि अशा वेळेला एक 5-7 दिवसात अचानक हरिपाल देवावरती सर्व व्यवस्थित चाललेल्या असताना, सर्व जबाबदाऱ्या हरिपाल देव पार पाडत असताना, प्रजेचा आवडता झालेला आहे, पत्नीचा आवडता आहे, आईवडिलांचा आवडता आहे, सेवकांचा आवडता आहे, सैनिकांचा आवडता आहे, सगळीकडे जय जयकार होतोय. आणि अचानक आजारी पडतात. काही कारण नाही, तसं काही विशेष कारण नाही, नॉर्मल आजारी पडतात. आणि आजारी पडल्यानंतर इतकं शरीर खंगत जातं की अचानक 5-7 दिवसात आजारी पडल्यानंतर हरिपाळ देव मरण पावतात. सर्व व्यवस्थित चाललेले आहे, कुणाची तरी दृष्टच लागलेली असावी असं म्हणायला हरकत नाही. असा प्रपंच आहे, असा संसार आहे, असं आयुष्य आहे, सुंदर चाललेले, सर्व व्यवस्थित चाललेले असताना अचानक 5-7 दिवसाचं निमित्त होतं आजारी पडण्याचं, आणि हरिपाळ देव मरण पावतात. हाहाकार उडतो. अर्थातच जेव्हा आजारी पडतात त्यावेळेस सर्व उपचार, रोग, वैद्य, हाकीम सगळे बोलवलेले असतात, अनेक उपचार. पण त्या उपचारांना यांचं शरीर, ज्यावरती जशी वार्ता ही कळते की हरिपाळ देव मरण पावलेले, सगळं वातावरण दुःखित होतं. ज्याला कळतं तो दुःखी होतो, ज्याला कळतं तो धाय मोकलून रडतोय. कारण की प्रत्येकावरती यांचं वागणं हरिपाळ देवांचं अतिशय प्रेमाने, सौजन्याचं असल्या कारणाने कुणाला ना कुणाला काही ना काही मदत हरिपाळ देवांनी केलेली आहे. आणि ती मदत करत असताना अर्थातच परतफेडीच्या भावनेने केलेलं नाहीये, उपकार केल्याच्या भावनेने केलेलं नाही, केलेली मदत कधी बोलून दाखवलेली नाही. नेकी करत दर्यामध्ये डाल अशा पद्धतीने जे केलं विसरले हरिपाल देव. त्यामुळे ज्याला हरिपाळ देव मरण पावल्याची वार्ता कळे तो रडतोय, ओक्साबोक्सी रडताय, नगरजन रडतायत. जे रोजच्या सेवेतले लोक आहे ना ते धाय मोकलून रडतायत. आणि विशाल देवाची कथा काय सांगावी हो. एकुलता एक, अनेक नवस जाप्यांनी मिळालेला, प्राप्त झालेला पुत्र मरण पावलेला आहे ऐन तारुण्यात, ज्याच्याबद्दल मी अनेक स्वप्न रंगवली होती. असा सम्राट होणार नाही इतिहासात, असा हरिपाळ देव आजारी पडला आणि आजारी पडलेला मरण पावलेला आहे. काय त्या पित्याचं काळीज पिळवटून निघालेलं आहे. ओक्साबक्सी रडताय. पुरुष सहजासहजी रडत नसतो, पण यांना सावरणं अवघड जातंय. कसं करावं, काय करावं. माझा एकुलता एक आधार गेलेला आहे, माझ्या राजाचा धनी गेलेला आहे, मला ज्याच्याशिवाय जगण्याची संकल्पनाच मी करू शकत नव्हतो असा हरिपाळ देव गेलेला आहे. जो अनेकांना संकटामध्ये धावून जायचा, अनेकांना धीर द्यायचा, तो हरिपाल देव गेल्यानंतर विशाल देव हताश झालेले आहे. सगळे राजपुरोहित, सैन्य, मंत्रीगण विशाल देवाला सगळे रडत आहेत, पण रडण्यासोबतच विशाल देवाला धीर देण्याचा प्रयत्न करतायत. धीर देणं कुणाला तरी गरजेचं असतं ना, धीर देतायत. विशाल देव राजा आहे म्हणून स्वतःला आवडतोय, जगण्यात निरर्थकता वाटू लागते. ही अवस्था होती विशाल देवाची, बापाची. ज्या मुलाला, ज्या बालकाला, ज्या लेकराला माता मालिनीची अवस्था वर्णन करणं तर खूप अवघड आहे. याला मिळवण्यासाठी मी काशीला गेले, नवस जाप्य केले, द्वारकेला गेले, कितीतरी उपास तापास केले, अनेक राजपुरोहितांना सांगून कितीतरी देवधर्म, दानधर्म, किती लोकांच्या विनवण्या केल्या, ऋषीमुनींना विनवण्या केल्या. तेव्हा हा मिळालेला माझा हृदयाचा तुकडा
मरण पावलेलं आहे. ओक्सा बोक्सी रडत होती, सगळ्या दासी सेविका सगळे रडत होते आणि सगळे रडत असताना अनेक जणी तिला सांभाळत होत्या, तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ती सांगत होती नाही ग, नको नको नको, तू मला सांभाळण्याचा प्रयत्न करू नको. अगं तुला काय माहिती, माझ्या जीवाचा तुकडा गेलेला आहे, ज्याला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं. ते पोटात वाढवत असताना अनेक जण वाढवतात, पण मला जेव्हा त्याला पोटात वाढवलं तेव्हा मी ते एकुलता एक आहे. मला अनेकांना प्रार्थना करून अनेक दिवस वाट बघितल्यानंतर, प्रतीक्षा केल्यानंतर मला तो मुलगा मिळाला. मी त्याची लाड कोड कौतुक आणि असं आहे का तू मला समजवते ना, तुझा मुलगा आहे का असा? नाहीये. सद्गुण संपन्न नाहीये, सुंदरता अजिबात नाहीये. तुम्हाला समजायचं अशी कुठेतरी ती इतरांना, सख्यांना, इतर सेविकांना, इतर त्यांच्या ज्या सांभाळणाऱ्या असतील त्यांना सांगत होते. हृदय पिळवटवून निघत होतं, रडत होतं, ओक्साबोक्सी रडत होती माता मालिनी. तिला जगण्याची निरर्थकता वाटू लागली. संपलं सगळं संपलं. या देवाला दोष देते, याच्यासाठीच तू मला मुलगा दिलतास का? याच्यासाठीच की मला हे दुःख बघायला मिळावं, मला पुत्र दिला नसता ते बरं झालं असतं, तेवढं दुःख राहिलं असतं. पण मला ज्याला मी अंगा खांद्यावर खेळत असताना छातीशी कवटाळलं, सगळं जीवनाची सार्थकता झाल्यासारखी वाटत होतं. त्याचं मृतदेह शरीर कलेवर दाखवण्यासाठी मला जिवंत ठेवलं का, अशी देवाला आणि दैवाला दोघांनाही दोष देत होती. देवाच्या नावाने टाहो फोडत होती. का केलंस तू? जर त्याला असं करायचं होतं तर मला अगोदर का नेलं नाही, माझं आयुष्य त्याला दे. अशा ओक्साबोक्सी रडत असताना अनेक प्रकारे दुःख आक्रांत करणं कठीण आहे. नुकत्याच काही वर्ष झालीत, फक्त 4 गाड्या समजा हव्या तर, ज्याच्यासोबत संसाराच्या नाही तर 7 जन्मांच्या आणाभाका घेतलेल्या आहेत. सुखदुःखाला साथ देईल, प्रत्येक क्षणी उभी राहील, ते माझ्यासाठी उभे राहील. हवं तसं आयुष्य मी जगलेलं नाहीये, तारुण्य गेलेलं नाही, उपभोगलेलं नाहीये, ज्याच्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही, तो समोर निस्तेज होऊन पडलेला असताना, निर्जीव निष्प्राण होऊन पडलेला असताना त्या कमलावसांचं दुःख सांगणं किती अवघड आहे हो, किती अवघड आहे. कमलावसा रडतायत, कशाचं भान नाही, स्वतःच्या वस्त्रांचं भान नाही, लोकलज्जेचं भान नाहीये, कपडे कुठे चाललेले सांभाळत नाही, केस सगळे जिकडं, अलंकार नाही, काही नाही, ओक्साबोक्सी रोडते. अचानक जाऊन त्या कलेवराला मिठी मारते, उठा ना हो, झोप झाली ना, उठा ना, आता किती वेळ झोपणार, उठा ना, का असे झोपलेत, असे का पडले, तर चला उठा ना जागा. बाकीच्या सख्या तिला बाजूला करतायत. अगं नाही ग नाही, तो हरिपाळ आपल्यातला राहिलेला नाही आता. ती म्हणते गब्बा जाग, झोपलेत ते, जरा माझी परीक्षा घेत आहेत, मला छळतायत, मला त्रास द्यायचा आहे, त्यांना माहिती हिची परीक्षाच घ्यायची, हिला त्रास द्यायचा, जरा छेडायचं आहेत, जरा छळायचं आहेत, म्हणून अशी मुद्दाम नाटकं करतात. उठा ना. त्या दिवशी तर तुम्ही सांगितलं होतं की अगं आपण आपल्या पुत्राचं सुद्धा स्वप्न रंगवलं होतं, पुत्रा कसा असावा, तुम्ही सांगितलं होतं, मी सांगितलं तुमच्यासारखा दिसेल, चेहरा तुमच्यासारखा असेल, पण नाक माझ्यासारखा असेल. असं किती काय उठा असं नका करू. ओक्साबोक्सी रडते, दहा मोकलून मधीच रडता असते, तर कसं झालं असतं. त्या दिवशी जर मला हरिपालानं सहाय्य केलं नसतं, माझ्या मुखावरचं वस्त्र दूर करतात. आणि काय आश्चर्य, हरिपाळ देवाचे डोळे उघडे झालेले, विश्वास बसत नाही हरिपाळ देवाचे डोळे उघडे आहे असा विशाल देवाला. तो क्षणभर असं वाटतो आपली संकल्पना आहे, आपल्याला असा भ्रम होतोय असं त्याला वाटतंय. आणि भ्रम होत असताना शेजारी जो मंत्री त्याला आधार दिलेला आहे तोही बघतो, त्यालाही विश्वास बसत नाही, इकडे तिकडे. पण तेवढ्यात हरिपाळ देवाचे हातपाय हलतात आणि मग ते हातपाय हललेले बघितल्यानंतर सर्वांना खरंच कळतं की अरे खरंच हरिपाळ जीव मेलेला नाहीये, कुमरू जियाला. सगळीकडे हर्षोल्लासा जल्लोष होतोय. जल्लोष झाल्यानंतर जय जयकार होतो, हरिपाळ देवाच्या नावाचा जयकार होतोय. पटकन हरिपाळ देवाचे जे हातपाय बांधलेले असतात ते सगळे काढतात पटकन आणि उठून बसतात हरिपाळ देव. जणू जेव्हा ते त्या सरणावरती असतात ना, तेव्हा ते जगाला सांगत असतात, जगाला संदेश देत असतात. सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, सरणावर पडलेलं प्रेत उठून जेव्हा गालात हसत होतं, तुम्ही का रे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं.
काही क्षणापूर्वी स्मशान शांतता मिळालेलं ते वातावरण झालेलं ते वातावरण आता आनंदाने जिकडे तिकडे वाद्यंत्र वाजायला लागलेले, हर्षोल्लास आहे, हरिपाळ देवाच्या नावाचा जयकार आहे, स्त्रियांमध्ये आनंदाश्रू आहेत, पुरुषांमध्ये आनंदाश्रू आहे. कुणालाच विश्वास बसत नाही, असं कधी झालेलं नाही, या अगोदर झालं नाही, पुढं माहिती नाही. परंतु स्मशानात सरणावरती गेलेले प्रेत माणूस जिवंत झाल्याची घटना अजिबात नाहीये. आता कोणी बघितलेलं नाही, कोणी ऐकलेलं नाही. सगळे आनंदी आनंद, जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे आनंदी आनंद झालेला असताना जल्लोष होऊ लागतोय. वाद्यंत्र जात आहे, पटकन निरोप जातोय. जे काही वाद्यंत्रवाले ते मोठे मोठे वाद्य घेऊन येत आहेत, सगळीच्या सगळी ती व्यवस्था लागते. आणि पटकन ज्या जागेवरनं जास्त वेळ थांबायचं नसतं तिथून पटकन हरिपाळ देवाला गावात आणतात. निरोप पटापट पुढे जातोय. सगळं नगर शृंगारले जात आहेत, चौक सडे टाकले जात आहेत, रांगोळ्या टाकल्या जातात, गुढ्या उभारल्या जात आहेत. वाद्यंत्र सवासिनी पटकन ज्या दुःखिस्त आहेत त्या सवासिनी आरतीचे ताट गंधाक्षदा हार घेऊन उभ्या राहत आहेत. कमला उसाजी चितेवरती जाण्याची तयारी केली, सती जाण्याची तयारी केलेली असती. संपलेला आहे, मला माझ्या प्राणप्रिय नवऱ्यासोबत जायचं आहे. ती पटकन पुढे तिला पाठवलं जातं आणि तिला शृंगारलं जातं. आणि सगळ्या नगरातून मिरवणूक निघालेली आहे. मिरवणूक पहिल्यांदाही निघाली होती, अगोदरही निघाली होती. जेव्हा खोलेश्वराचा पराभव केला होता तेव्हा सुद्धा मिरवणूक निघाली होती. पण आजची मिरवणूक तशी नाहीये. आजची मिरवणूक त्या विजयाच्या आनंदापेक्षा शतपटीने, हजारो सहस्रपटीने हा आनंद आहे. आपला हरिपाल जो कधीच परत न येण्यासाठी गेला होता तो परत आल्याचा आनंद आहे. आनंद अश्रू आहे. दुःखाच्या अश्रूंपेक्षा आनंद अश्रू जास्त वाहत होते. आणि हरिपाळ देव जिवंत झालेली, न भूतो न भविष्यती घडलेली घटना आहे. सगळेच्या सगळे परत येत आहेत. ज्याला जे जे बडेल, आपला उत्साह, आपला आनंद प्रगट करण्याचं ज्याचं जसं माध्यम होतं, जे जाताना पाय ज्यांचा उचलत नव्हता, आधाराच्या एकमेकाच्या आधाराने जात होतं, ते आता बेभान होऊन नाचतायत. तरुणांच्या उत्साहाला आणि मित्रपरिवाराच्या उत्साहाला तर काहीच मर्यादाच नाही. इतके बेभान होऊन असतात की आज त्यांच्या स्वतःच्या कुणाच्या तरी लग्नात नाचलेले नसतील एवढे आज हे सगळे नाचतायत. आज म्हातारा सुद्धा नाचतोय, आंधळा सुद्धा थरकतोय. विशाल देवाला तर काय करून काय नाही झालेले. मला तो जणू काही, मला जेव्हा पुत्र झाला ना तेव्हा आनंद झाला होता, पण त्याच्या 100 पट 10 पट अनेक आनंदाचे प्रसंग आले. पण आजचा आनंद गेलेला पुत्र परत आल्याचा आहे तो शब्दात वर्णन करणं अवघड जात होतं. सगळ्या गावातून निघालेली मिरवणूक, सगळं संगीत, जे ज्याला जे करता येईल तो ते आनंद प्रकट करण्यासाठी करत होता. उत्साह वाढलेला होता. एखाद्या जसं म्हणतात ना, असं की 1000 हत्तीचं बळ संचारावं आणि मी काय करेल, मी कसं करेल, असं नाही असं करेल, असं नाही असं करेल, असं त्या उत्साहाने सर्वजण कामाला लागले होते, सेवेला लागलेले होते. आणि सर्व करत राजपुत्राची मिरवणूक, तो जल्लोष राजमहाला राजवाड्यापर्यंत येतो. अनेक ठिकाणी त्यांचं पूजन होतं, सुवासिनींद्वारे पूजन होतं, पुष्पांचा वर्षाव होतो, आनंदाचा जय जयकार होतो. राजवाड्यात आल्यानंतर सुवासिनी माता मालिनी पूजन करते. राजमहालात येईपर्यंत कमलावसेची शेष भरली जाते, ओटी भरली जाते, तीही पूजन करते. आणि सगळ्या ह्या पद्धतीने सगळी 5 प्रकारच्या पालवांनी नवन होतं, दुधाचं स्नान होतं. सगळ्या गोष्टी कमळावसाची शेष भरल्या जाते. आणि सगळेच्या सगळे कुणालाच विश्वास बसणार नाही अशी घटना घडली होती. घरी परत आलेले राहतात आपापल्या घरी. जिकडे तिकडे एकच चर्चा आहे, हरिपाळ देव, अरे काय आनंद. गर्दी इतकी होती का ती परत जाताना तरी ती मंद पावलांची होती, ही उत्साहाची होती. सगळी राजवाडा गजबजून गेलेला आहे. अनेक प्रसंग आले, अनेक प्रसंग असे घडले की ज्यावेळेस आनंद साजरा व्हावा म्हणजे त्यात युद्धाहून आलेला विजय असेल, अथवा ज्या वेळेला कमलावसांचं आणि हरिपाळ देवाचं लग्न झालं त्यावेळेला सुद्धा एवढी गर्दी नव्हती, त्याच्या कित्येक पट गर्दी झालेली होती.
म्हणजे राजवाड्यामध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक जण राजवाड्यापर्यंत सोडून परत आपापल्या घरी गेलते. चुली पेटल्या होत्या, आनंदच होता आणि जणू काय एखादा सण असावा असं सगळ्यांनी नंतर भोजनं केली, तयारी केली सगळी, कारण उत्सव झालता. तरीही सर्व कित्येक जण घरी जाऊनही राजवाड्यामध्ये पाय ठेवायला जागा नव्हती आणि एक हळूहळू सर्वजण आपल्या घरी निघून गेले. हळूहळू राजवाड्यातली लोक कमी होत आहेत. पण बऱ्याच जणांना जावंसं वाटत नाही, मी थांबतोच, परत अरे चला जाऊया, नाही थोड्या वेळानं जाऊ, नाही थोड्या वेळानं जाऊ, नाही थोड्या वेळानं जाऊ. आणि मग राजमहालामध्ये राजमहालामध्ये प्रवेश, हळूहळू गर्दी कमी होती. आणि कुमरुजी याला माझ्या राजपुत्राचा, माझ्या राजकुमाराचा, माझ्या पतीचा, माझ्या स्वामींचा पुनर्जन्म झालेला आहे असं म्हणून सगळीकडे आनंदाचं वातावरण. अरे त्या आनंदाचं वर्णन शब्दात करणं कुणालाच जमणार नाही. तुम्ही आम्ही आपण तर खूप बापुडे आहोत. इतका आनंद झालेला आहे, खूप आनंद.